नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। बोला सर, वर्षामध्ये आंब्याचं झाड आंबे छाटणी वगैरे करते एक वर्ष। मी डॉक्टर संजय पाटील, प्रभारी अधिकारी, फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग, छत्रपती संभाजीनगर। आमचे हे जे फळ संशोधन केंद्र आहे ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी याच्या अंतर्गत कार्य करत असते। या केंद्राची जी स्थापना आहे ही या ठिकाणी 1972 मध्ये झालेली आहे आणि या केंद्राचं जे मुख्य काम आहे संशोधन, विस्तार आणि शेतकरी प्रशिक्षण यावर हे केंद्र प्रामुख्याने कार्य करत असतं। यावर्षी या केंद्रामधून शेतकरी बांधवांना लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर विविध फळपिकांची कलम आपण दिलेली आहेत। शासकीय दरानं नाममात्र शुल्कामध्ये विविध फळपिकांची कलम दरवर्षी संबंध राज्यातल्या शेतकऱ्यांना दिली जातात। याच केंद्राला जोडून भारत आणि इस्रायल कृषी सहकार्य कराराअंतर्गत 2014-15 मध्ये केशर आंबा गुणवत्ता केंद्राची देखील स्थापना झालेली आहे आणि या केशर आंबा गुणवत्ता केंद्रामार्फत मराठवाड्यातील शेतकऱ्यांना केशर आंबा पिकाबाबत विविध प्रशिक्षणाचं नियमितपणानं या ठिकाणी आयोजन केलं जातं। यामध्ये आंबा घन लागवड असेल, आंब्याचं खत पाणी व्यवस्थापन असेल, आंबा बागांचं पुनरुज्जीवन असेल किंवा शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या ज्या काही आंब्याच्या बाबतीमधील समस्या असतील यावर या ठिकाणी तज्ञांमार्फत शेतकरी बांधवांना प्रशिक्षण दिलं जातं। या केंद्रामधून यावर्षी शेतकऱ्यांना लागवडीसाठी केशर आंबा, चिंच, त्यामध्ये प्रतिष्ठान, शिवाई नंबर 263, अजिंठा नावाची गोड चिंच, तसेच चिकूमध्ये कालीपत्ती, जांभळामध्ये बहाडुली, पेरूमध्ये सरदार आदी दर्जेदार कलमांची विक्री शेतकऱ्यांना केलेली आहे आणि यामुळे मराठवाड्यामध्ये केशर आंबा या फळपिकाचं जे क्षेत्र आहे हे जवळपास 1 लाख हेक्टर पर्यंत वाढलेलं दिसून येतं आणि हे जे वाढलेलं क्षेत्र आहे हे या केंद्रामधून दिलं जाणारं तंत्रज्ञान यामुळेच हे क्षेत्र वाढलेलं आहे। तसेच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या असतात, विशेषतः फळपिकांच्या बाबतीमध्ये बहाराचं नियोजन असेल, खत पाण्याचं व्यवस्थापन असेल, शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या असतील, या बाबतीत देखील या केंद्रामध्ये वेळोवेळी शेतकरी बांधव येत असतात आणि आमच्या केंद्रातील तज्ञ मंडळी या शेतकऱ्यांना योग्य तो तांत्रिक सल्ला दिला जातो आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हे केंद्र अहोरात्र प्रयत्न करीत असतं। शेतकरी आत्महत्याकडे वळत आहेत, अल्पभूत आहेत, अशांना आपण काय मार्गदर्शन काय की फळपिकामध्ये हे पोटेन्शियल आहे। शेतकऱ्यांनी
कमीत कमी 1 एकर का होईना फळपिकांची जर लागवड केली तर शेतकऱ्यांना फळपिकांपासून चांगला पैसा मिळू शकतो. पारंपरिक पिकांपेक्षा फळपीक शेतकऱ्यांना निश्चितच आर्थिक स्थैर्याची ग्वाही देऊ शकतात. शेतकऱ्यांनी या फळपिकांकडे वळलं पाहिजे. कोरडवाहू फळपिकं देखील आहे. पाण्याची जरी समस्या असली अशा शेतकऱ्यांनी काही कोरडवाहू फळपिकं आहे ज्यामध्ये आपल्याला सीताफळ, बोर, कवठ, रामफळ, सीताफळ, आवळा, जांभूळ या पिकांकडे आता आपल्याला वळावं लागणार आहे. कारण दिवसेंदिवस पर्जन्यमानाची स्थिती दोलायमान आहे. पाऊस पडेल त्याची निश्चिती नाही. अशा परिस्थितीमध्ये फळपिकं शेतकऱ्यांना निश्चितच आर्थिक आधार देऊ शकतात आणि यामुळे शेतकऱ्यांना 4 पैसे मिळून निश्चितच यावर मार्ग आपल्याला काढता येऊ शकतो. शेतकऱ्यांना देखील आता शेतीसोबतच काही जोडधंदा करण्याचं वगैरे असं काही आपल्याकडून प्रशिक्षण वगैरे असं काही केलं जातं का? या बाबतीमध्ये आमचं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे जे कृषी विज्ञान केंद्र आहे जे पैठण रोडला स्थित आहे त्या ठिकाणी अशा उद्योगधंद्याबाबत प्रशिक्षण दिलं जातं. दरवर्षी आपल्याकडे किती रोपांची विक्री होते? ही कलमं आपण स्वतः तयार करत असतो. यावर्षी देखील आपण 1 लाख केशर आंब्याची रोपं तयार केलेली आहे. 30 ते 40 हजार चिंचेची रोपं तयार केली होती. त्या ठिकाणी 10,000 कोकण बहादुरी जी जांभळाची व्हरायटी त्याची आपण रोपं तयार केली. सीताफळाची आपल्याकडे 20 ते 25 हजार रोपं तयार केली आहे. आवळ्याची देखील आपण रोपं या ठिकाणी तयार करतो आणि अशी विविध फळपिकांची जी कलमं रोपं शेतकऱ्यांना लागतात ती शेतकऱ्यांकडून याची जी मागणी असते ती आपण अतिशय योग्य दर्जाची, खात्रीशीर आणि तंत्रज्ञानाचा वापर करून योग्य त्या वाहनाची कलमं आपण या केंद्रामध्ये तयार करत असतो. महिला शेतकऱ्यांचंही प्रमाण आता वाढत चाललेलं आहे. तर आपल्याकडून तिथे महिला शेतकऱ्यांसाठी काही मार्गदर्शन वगैरे किंवा काही शिबिर काढले जातात? आपण जे केशर आंबा गुणवत्ता केंद्रातर्फे प्रशिक्षण घेत असतो त्यामध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. बऱ्याचशा महिला बागायतदार शेतकरी देखील या प्रशिक्षणासाठी या ठिकाणी उपस्थित असतात आणि त्या देखील या तांत्रिक संशोधनाचा फायदा घेऊन आपल्या शेतावर चांगल्या पद्धतीनं उत्पादन करत असतात आणि महिलांचा सहभाग देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. असं ऐकण्यात आलं की कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. मग कामकाज कसं चालू जातात? कर्मचारी किती आहे आपल्याकडे? तसं एकंदरीत आपण जर बघितलं तर कृषी विद्यापीठामध्ये जवळपास 60 ते 70% जागा रिक्त आहेत. परंतु तरी देखील उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या बळावर आम्ही योग्य ते कामाचं नियोजन करून कार्य करीत असतो. संशोधनाचं कार्य आहे त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळाचाच वापर करून आम्ही शेतकऱ्यांना दी बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो आणि यामध्ये आमच्या केंद्रानं संशोधन करून चिंचेसाठी हे केंद्र संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे. चिंचेचे वाण देखील या केंद्रानं प्रतिष्ठान, अजिंठा, 263, शिवाई या जाती शेतकऱ्यांसाठी दिलेल्या आहेत. शेवटचा प्रश्न असा होता की तुम्ही काय आवाहन कराल शेतकऱ्यांसाठी आणि तुमचं प्रशिक्षण शिबिर आहे किती तारखेला आहे आणि सहभागी होण्यासाठी? शेतकऱ्यांना मी असं सांगू इच्छितो या केंद्राचा प्रमुख म्हणून की बहुतांशी शेतकऱ्यांनी कोरडवाहू फळपिकाकडे वळलं पाहिजे. कोरडवाहू फळपिकांची लागवड केली पाहिजे कारण दिवसेंदिवस पाण्याचं दुर्भिक्ष लक्षात घेता या फळपिकांना पाणी कमी लागतं. कोरडवाहू फळपिकांवर कीड व रोगाचा प्रादुर्भाव देखील कमी प्रमाणात असतो आणि उत्पादनाची हमखास हमी असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा कोरडवाहू फळपिकाकडे वळणं अत्यंत महत्वाचं आहे आणि तसंच वेळोवेळी या केंद्रातर्फे प्रशिक्षण आयोजित केल्यानंतर आवाहन केलं जातं त्या प्रशिक्षणाला देखील शेतकऱ्यांनी उत्तम प्रकारे प्रतिसाद देऊन तांत्रिक ज्ञानाबद्दलची माहिती करून घ्यावी आणि अशा वेळोवेळी होणाऱ्या या आमच्या कार्यक्रमांना शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं जेणेकरून त्यांना एक चांगलं माहिती आणि मार्गदर्शन आमच्या केंद्रातून दिलं जाईल.